दोस्तों नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम। दोस्तों आज मैं आया हूँ नागपुर के नारा घाट के पास, जहाँ हमारे कुछ भाई लोग हैं जो कि आंदोलन करने के लिए बैठे थे। जैसे कि आप मेरे पीछे देख सकते हो कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इंटरनेशनल पार्क के लिए यहाँ पे ज़मीन सैंक्शन हुई थी, पर किसी कारणवश ये ज़मीन जो कि है पार्क के लिए नहीं मिल रही है। और 16 अक्टूबर के दिन सुबेरे के समय यहाँ पे प्रशासन ने जो कि इस आंदोलन को निरस्त करने की कोशिश की थी। इसके पहले मैंने जो वीडियो अपलोड किया था उसमें मैंने आपको संपूर्ण जानकारी दिया हूँ। तो अभी यहाँ की स्थिति आप देख सकते हो कि अभी यहाँ पे बाज बल्लियाँ गिरी है जो कि प्रशासन द्वारा तोड़ी गई है, निकाली गई है। और साथ ही साथ ये जो पंचशील आप ध्वज देख रहे हो, इस ध्वज को भी तोड़ने की पूरी कोशिश की गई है। ये संपूर्ण आप एरिया आप देख सकते हो कि चारों तरफ उस साइड में घाट है और यहाँ पे आप देख सकते हो कि इस साइड में जो कि है आंदोलन चल रहा है, शांतिपूर्वक आंदोलन चल रहा है। पर तभी भी प्रशासन ने बिना नोटिस दिए, बिना कुछ किए इस आंदोलन को उठाने की कोशिश की है। दोस्तों कई सालों से ये आंदोलन चल रहा है, क्योंकि यहाँ की 130 एकड़ ज़मीन जो कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी इंटरनेशनल पार्क के लिए सैंक्शन की थी, और कुछ विवादों के कारण ये अभी तक यहाँ पे कोई काम नहीं हुआ और ना ही इसके ऊपर सरकार ने ध्यान दिया है। तो इसी से रिलेटेड जो आंदोलन करता है यहाँ पे बैठे। तो अभी मैं आपको संपूर्ण यहाँ का नज़ारा दिखा देना चाहता हूँ। तो अभी आप देख सकते हो कि अभी मैं इस पार्क में आया हूँ और यहाँ से अभी मैं आपको संपूर्ण जानकारी देने वाला हूँ कि यहाँ पे 16 तारीख को प्रॉपरली क्या हुआ था। यहाँ पे देख सकते हो कि बाज बल्लियाँ भी गिरी है और इस साइड में आप देख सकते हो कि अभी भी कुछ लोग हैं जो कि आंदोलन के लिए बैठे ही है। यहाँ पे अभी 16 अक्टूबर से लोगों का आना जाना स्टार्ट है। काफ़ी ज़्यादा समर्थन मिल रहा है, क्योंकि जिस प्रकार से इस आंदोलन को उठाने की कोशिश की थी बिना कोई नोटिस दिए, और सुबेरे के समय जैसे कि 16 तारीख को सभी लोग जो कि है चंद्रपुर की दीक्षा भूमि पर अभिवादन करने के लिए गए थे। ना कोई नोटिस, ना यहाँ पे कुछ अनुयायी मौजूद थे। एकदम से सुबेरे के समय यहाँ पे आए और इस आंदोलन को उठाने की कोशिश की है। तो चलिए यहाँ पे हम कुछ यहाँ के लोग हैं, इनसे हम जानकारी लेने की कोशिश करते हैं। तो चलिए अभी सर्व भीम सैनिक मित्रांनो, मौजा नारामध्ये आपण ज्या जागेवर आता उपस्थित आहोत ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क करिता आरक्षित घोषित केली होती आणि सदर पार्क त्यावेळेस तत्कालीन सरकार बनवू शकलं नव्हतं अशी माहिती इथे मिळाली आणि त्यासाठी आपण उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं ध्यान आकर्षित करण्याकरता इथे आंदोलन करत आहात। 1 वर्ष 18 दिवस 1 वर्ष 18 दिवस याला आंदोलन झालं आहे आणि मला वाटते की हे आंदोलन नेस्तनाबूत करण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहे की आंदोलन कार्यांवर आपण पोलीस आणि महानगरपालिकेचा दबाव बनवून बुलडोजरच्या सहाय्याने यांना हटवू, कलमा लावण्याच्या दबावाखाली यांना इथून हटवू। परंतु मला वाटतं की या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना अशी भूमिका प्रशासनाने बजवायला पाहिजे नाही। मी राज्य शासनाचा एक प्रतिनिधी आहे आणि राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की नागपुरात कोणत्याही ठिकाणी जर अशी घटना घडत असेल आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे लोक येऊन हे करतात, कारण की यांची शेवटी मागणी आहे, यांना वैयक्तिक काही नाही पाहिजे। जी जागा नॅशनल पार्कसाठी घोषणा केली होती त्या जागेवर नॅशनल पार्क व्हावा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, एवढीच मागणी आहे। मला वाटते की मागणी उचित आहे। यांचा वैयक्तिक कोणाचाही हितसंबंध नाही, कोणालाही याच्यातलं पॉलिटिकल घेणं देणं नाही आहे। हे बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि यांना सकाळी 6 वाजता महानगरपालिकेचे अधिकारी बुलडोजर घेऊन पोलीसच्या सहकार्याने जर हटवू पाहत असतील तर याच्यासारखी निंदनीय घटना शहरात घडलेली मध्ये पाहिली नाही। आपण पाहिलं असेल की अंबाझरी उद्यानातील बाबासाहेबांचं स्मारक तोडण्यात आलं होतं आणि त्यावेळेस तिथे 272 दिवस महिलांनी उपोषण केलं। मुख्यमंत्री स्वतः आले तिथे, त्यांनी ते उपोषण सोडवलं आणि त्यांनी सांगितलं की इथे बाबासाहेब आंबेडकर भवन बनेल, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। सगळ्या आमदारांचे 1-1 कोटी दिले, 12 कोटीचं तिथे टेंडर निघालं आहे आणि कधीही त्याचं उद्घाटन होऊन ते सुरू होऊ शकते।
तर एकीकडनं सरकारने 200 दिवसाच्या 72 दिवसाच्या उपोषणानंतर भूमिका घेऊन बाबासाहेबांच्या अनुयायांची मागणी मान्य केली. होऊ शकते इथे ही मागणी मान्य होऊ शकते, परंतु ही मान्य करण्याच्या ऐवजी महानगरपालिकेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे कोणाच्या दबावात इथे 6 वाजता आलं होतं, कोणाच्या दबावात त्यांनी JCB बुलडोजर आणला, याची चौकशी करण्यात यावी, त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, ही आपली रास्त मागणी आहे. आणि आपण सरकारकडे मागणी करू की जर याच्या पहिल्या काळात इथे आंबेडकर नॅशनल पार्क बनणार होता, तर मग आता का बरं NITने याचं टेंडर काढलं, या टेंडर काढण्यामागे कोण लोक आहेत, त्यांचा उद्देश काय आहे, त्यावेळेस जमिनीची किंमत काय होती. तर मला वाटते ही सगळी शहानिशा आपण त्याच्यानंतर करू. आणि म्हणून मला वाटते की उद्या 11 वाजता कमिशनरकडे आम्ही नागपुरातल्या अनेक समस्या घेऊन जाणार आहोत, ज्याच्यामुळे शहरातली जनता परेशान आहे. कचऱ्याचे ढीग, OCWनी लोकांच्या घरासमोर खोदलेले रस्ते, जे फायर आणि ADTP विभागात कमिशन खाण्याचा धंदा चालू आहे, ज्याच्या ऑडिओ क्लिपिंग माझ्याजवळ आहे. तर मला वाटते की त्यासोबतच हा सुद्धा विषय घेऊ की कॉर्पोरेशनला एवढी उत्सुकता का होती की या लोकांना 6 वाजता जाऊन तिथून हटवण्याची, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा आपण करणार आहोत. आणि त्यानंतर आपण शांततेनं ही जागा इथे नॅशनल पार्क कसं होईल आणि या भागातील लोकांना जी पहिलेपासून ओढ आहे की या भागामध्ये नॅशनल पार्क होणार आहे, ते कसं होईल यासाठी आपले प्रयत्न राहील. आणि म्हणून मी या ठिकाणी जी घटना घडली, तर मी 11 तारखेला छत्तीसगडच्या दौऱ्यावर होतो आणि काल रात्री मी आलो आहो, म्हणून आज मी या ठिकाणी आलो. मला त्या घटनेची सर्व माहिती आपले रोहित यादव, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, राजा सगळ्या लोकांनी दिली होती. आणि मी सांगितलं होतं की तुम्ही तिथे जाऊन प्रतिकार करावा. आणि मी काल रात्रीच आल्यामुळे आज मी इथे भेट दिली. उद्या आपण 11 वाजता कमिशनरला या संदर्भात जाब विचारणार की तुम्हाला काय गरज होती अशी. म्हणजे महानगरपालिका आंबेडकरच्या अनुयायांना JCB घेऊन काय शहरात दंगल घडवू पाहते का दिवाळीच्या तोंडावर? काय उद्देश होता तुमचा, याची विचारणा आपण त्यांच्याकडे करणार आहोत. आणि मला वाटतं की आपण शांततेच्या मार्गाने चालणार आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आहे, बाबासाहेबाच्या संविधानानं आपल्याला जो अधिकार दिला आहे, आणि आपण सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून आपण इथे न्याय मिळवू आणि हा पार्क बनवून राहू. नाही बनणार तोपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील. आणि यासाठी मी कोणत्याही स्थितीत तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी इथं मी आलो आहे. जय भीम. जय भीम.